आहे, बीजेपी जे आहे त्यांच्या या पक्षाची हे इनिशियल्स लिहिलेले दुपट्टे घातलेले एक 10 ते 15 कार्यकर्ते आमच्या दिशेनं धावत येत होते, आमच्या दिशेनं आमच्या अंगावर येत होते आणि त्यांच्या तोंडामध्ये आरवाच्या शिव्या होत्या आणि आमच्याबद्दल शिवीगाळ होता आणि त्यांनी आम्हाला अशा प्रकारे मागणी केली की आणा तो तुमचा झेंडा इकडं, आणा तुमचा बॅनर इकडं आणि ते आमच्या अंगावर आले. आमचा कार्यकर्ता प्रथमेश नाईक याच्या हातामध्ये त्यावेळेला झेंडा होता, तो झेंडा गुंडाळलेला होता काठीभोवती आणि ज्या वेळेला ते आमच्या अंगावर आले त्यावेळेला आम्ही प्रयत्न केला की हा व्हिडिओ व्हावा, कारण ते आम्हाला मारहाण करण्याच्या दृष्टिकोनातूनच येत होते असं त्यांच्या आवेशातनं कळत होतं. आणि मग आम्ही व्हिडिओ करण्यासाठी जेव्हा आमच्या कार्यकर्त्याने फोन बाहेर काढला त्यावेळेला त्याच्यावरती ते सगळे कार्यकर्ते धावून गेले, त्याला जमिनीवर लोळवलं आणि त्याच्या हातातनं तो फोन हिसकावून घेतला आणि तो फोन बंद पाडला. तर आमच्याकडे ते रेकॉर्डिंग आहे, पुढे ते तुम्हाला प्ले केलं जाईल. त्यानंतर त्याच्या हातातनं त्याला लोळवल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवलं, त्याच्यावरती विविध प्रकारे हल्ले केले आणि त्याच्या हातातनं झेंडा हा काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी श्रावणी बुवा मध्ये पडले आणि त्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा माझ्या ताकदीनं प्रयत्न केला. प्रथमेश नाईकला उभं केलं आणि बाजूला कोपऱ्यात आणलं आणि त्यानंतर त्याच्या पुढं मी उभी असल्यामुळे, त्याला शिल्ड म्हणून मी उभी असल्यामुळे माझ्यावरती या 10 ते 15 कार्यकर्त्यांनी हल्ले केले. माझ्या पाठीवरती काठ्या, झेंड्यांच्या काठ्या जे त्यांना मिळेल त्यांनी आमच्यावर हल्ले केले आणि तरी सुद्धा प्रथमेश नाईक त्यांच्या हाती न लागल्यामुळे तिथल्या कार्यकर्त्यांनी तिथली जी एक सायकल होती, खूप जड जी सायकल होती, ती सायकल उचलली आणि आमच्या दोघांच्या डोक्यात घातली. त्याच्या खुणा प्रथमेश नाईकच्या मेडिकलमध्ये आहेत आणि त्याच्या कपाळावर सुद्धा आत्ता आहे. यानंतर तिथल्या एका कार्यकर्त्याने, आकाश नवले नावाचा आमचा जो दुसरा कार्यकर्ता आहे, त्याच्या अंगावर दगड भिरकावला. तो हुकला, नाहीतर तो दगड त्याच्या डोक्याच्या दिशेनं भिरकावला गेला होता. आणि त्याच्यानंतर हे कार्यकर्त्यांनी निहारिका भोसले, जी आकाश नवलेला हे करताना मध्ये पडली, जिने आवाज वाढवला आणि सांगितलं तुम्ही माझ्यावर हल्ले करू शकत नाही, मी स्त्री असताना तुम्ही माझ्यावर हल्ले करू शकत नाही, तरी सुद्धा तिच्या अंगावर ते धावून गेले आणि पुढचे 20 मिनिटं हा मारहाणीचा प्रकार. बीजेपीचे दुपट्टे घातलेले एक 10 ते 15 कार्यकर्ते, ज्यांचे व्हिडिओ आता सुद्धा आपल्याकडे उपस्थित आहेत, त्यांनी 4 कार्यकर्त्यांना, नवसमाजवादी पर्यायच्या 4 कार्यकर्त्यांना त्यांच्यावर हल्ले केले आणि त्यांना एक पुढचे 20 मिनिटं मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांनी नेमकं काय केलं तर त्यांनी आमच्यातले 2 कार्यकर्ते जे दलित आहेत त्यांना आणि इतरांना जातीवाचक शिव्या दिल्या. जे वाक्य होतं ते या प्रकारचं होतं की तुम्हा महार मांगाच्या ढेकडांना ठेचलंच पाहिजे. त्यानंतर आंबेडकर हे जे हा जो महापुरुष आहे यांच्या नावानं आरवाच्या शिव्या दिल्या गेल्या आणि त्यानंतर आमच्या हातातनं जो झेंडा आहे तो अखेर त्यांनी 20 मिनिटाच्या मारहाणीनंतर हिसकावून घेतला आणि नंतर जिथनं बाहेर पडता येईल तिथं घेराव केला आणि त्या झेंड्याला पायदळी तुडवलं आणि त्यानंतर जय श्रीरामच्या घोषणा सुरू केल्या आणि आंबेडकरांबद्दल वाईट वक्तव्य केलं. यानंतर ज्या दिशेनं पोलीस होते, आम्ही सर्वच कार्यकर्ते आम्ही शांततेत जाऊ शकत नव्हतो, कारण तिथं ज्या दिशेनं पोलीस होते तिथं हे कार्यकर्ते घेराव करून उभे होते आणि झेंड्यांवरती पाय देत होते, झेंड्यांना जाळण्याचा प्रयत्न करत होते. याचेही व्हिडिओ अवेलेबल आहेत. त्यानंतर आम्ही पोलिसांच्या व्हॅनच्या दिशेनं निघालो आणि त्यावेळेला आंबेडकरांना शिव्या दिल्या कारणानं आम्ही जय भीमच्या घोषणा दिल्या आणि आम्ही जय भीमच्या घोषणा देत व्हॅनच्या दिशेनं निघालो. जिथं आम्हाला पोलीस भेटले तिथं एक जमाव होता, 300-400चा जमाव होता. आम्हाला कल्पना नव्हती तो तिथं जमाव कशासाठी आहे ते. तिथं गेल्यानंतर आम्ही पोलीस ज्या ठिकाणी भेटले तो साधारणतः जमावापासून 200 मीटरच्या आसपास असू शकतं. तिथं जाऊन आम्ही पोलिसांच्या दिशेनं बसलो, पोलिसांच्या समोर आम्ही बसलो आणि आम्ही जय भीमच्या घोषणा कंटिन्यू केल्या, कारण आमच्या मागणं ज्यांनी आमच्यावर वार केला ते कार्यकर्ते येत होते. मध्यंतरी आमच्या स्त्रियांवरती हात उचलल्या कारणानं तिथं काही स्त्रिया उभ्या होत्या ज्यांच्याही
गळ्यामध्ये तेच दुपट्टे होते जे आम्हाला वार करणाऱ्यांच्या गळ्यामध्ये होते. त्यांना मी हे वाक्य म्हणाले की तुमच्या पुरुषांनी आमच्या स्त्रियांना हात लावला, तुमच्या पुरुषांनी आमच्या स्त्रियांवरती अत्याचार केला, हल्ले केले, तुम्हाला लाजा वाटत नाहीत का? हे वाक्य मी म्हणाले. आणि त्यानंतर आम्हाला पोलीस भेटले. आम्ही पोलिसांच्या समोर खाली बसलो आणि चारही कार्यकर्ते खाली बसून जय भीमच्या घोषणा देत होतो. त्यावेळेला तो जो 200 मीटर लांबचा जो जमाव होता तो आमच्या दिशेनं धावत यायला लागला. तो आमच्या दिशेनं आला आणि त्यांनी आमच्यावर वार करायला सुरुवात केली. आमच्यातल्या प्रत्येकाला, आम्ही चौघं एकत्र बसलेलो, आम्हाला लांब लांब करण्याचा प्रयत्न केला. एकाला इकडं एकाला तिकडं करण्याचा प्रयत्न केला. आमचे केस उपटले. आमच्यावरती सगळ्यांनी लाथाबुक्क्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. मग पोलीस मध्ये पडले. पोलिसांनी साखळी निर्माण केली. त्यांच्यातले कार्यकर्ते पोलिसांनाही न ऐकता त्यांनाही वार करत होते आणि आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते आमच्यावर वार करण्यासाठी. आणि ज्या क्षणी पूर्ण साखळी तयार झाली त्यावेळेला पोलिसांनी आम्हाला उठवलं आणि तसंच तिथं व्हॅनकडे, पोलिसांच्या गाडीकडे नेलं, त्या गाडीमध्ये बसवण्यासाठी. त्या गाडीमध्ये बसेपर्यंत आमच्यावरती हल्ले होत होते, आमच्यावरती वार होत होते, आम्हाला शिव्या दिल्या जात होत्या, शिवीगाळ होत होती. आणि व्हॅन मध्ये बसल्यानंतर देखील चपला मारणं, काठ्या मारणं, हा सगळा प्रकार आमच्याबद्दल झाला. आणि त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला पोहोचलो. तर हा घडलेला पूर्ण घटनाक्रम आहे. संघटनेची कार्यकर्ती आहे आणि तसंच जी नवसमाजवादी पर्याय संघटनेची युथ फ्रंट आहे, न्यू स्टुडंट्स अँड युथ फेडरेशन, याची मी कार्यकर्ती आहे. हा घडलेला प्रकार हा काय झालेला आहे, हा 1 नोव्हेंबरला झालेला आहे. SFIच्या कार्यकर्त्यांसोबत पण हा परवा घडलेला प्रकार आहे. तर आपण इथे समजून घेऊयात की आम्ही विद्यार्थी म्हणून कॉलेजेसच्या कॅम्पसेसमध्ये सेफ नाही आहोत. हे ABVPचे कन्सिस्टंटली पॅटर्न्स आहेत. त्यांनी सातत्याने असे कॅम्पसेस, फर्ग्युसन कॉलेज सारखा कॅम्पस, विद्यापीठासारखे कॅम्पसेस हे सातत्याने त्यांनी हायजॅक केलेले आहेत. कॅम्पस टेररिझम पसरवलेला आहे. तर आम्हा विद्यार्थ्यांना हे डेमोक्रेटिक जे पद्धत आपली देशात चालते त्या पद्धतीने आम्हाला आमचे कॅम्पसेस हे फ्री पाहिजेत. इट शुड बी फ्री ऑफ टेररिझम, इट शुड बी फ्री ऑफ कल्चरल टेररिझम. आणि ही आमची विद्यार्थी म्हणून मागणी आहे आणि ही मी सगळ्यांसमोर एक विद्यार्थ्यांच्या वतीने मांडते. आम्हाला आमचे कॅम्पसेस टेररिझम मुक्त आणि डेमोक्रेसी या लोकशाही पद्धतीने चालायला हवे. ओके, आपण आता धन्यवाद. आपण पटकन झेंडे का देऊ आम्ही तुम्हाला, हे श्रावणी म्हणते झेंडे का देऊ आम्हाला, कारण ते झेंडे हिसकावून घ्यायचा प्रयत्न करत होते. ओके, मला व्यवस्थित आवाज ऐकतोय? तुम्ही तिथून आम्हाला उचकवलं नाही. हे विद्यार्थी तिथं रिफ्रॅक्टरीच्या इथं होते, त्यांचे आंदोलन मुख्य कार्यालयाच्या इथं होतं, त्यामुळे तिथं जाऊन उचकवायचा संबंध येत नाही. जे हल्ले झालेले आहेत आमच्यावर ते इथं झालेले आहेत. त्या व्हिडिओमध्ये पण ते स्पष्ट कळतं. मला वाटतं ABVP माझा कुठल्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं पण आहे की ते तिकडे आलेले होते, त्यामुळे आम्ही तिकडे चुकूनही गेलेलो नाही. आम्ही आमचं काम करत होतो आणि घरी परत होतो. ते आले, त्यांनी हल्ले केले. त्यानंतर पोलिसांच्याकडे आम्ही गेलो का? हो गेलो, कारण कार्यकर्त्यांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी ते करणं आवश्यक होतं. ते नसते केलं तर अजून कोपऱ्यात पुढे काय मारहाण झाली असती आणि पुढे काय झालं असतं कोणालाच कळलं नसतं. त्यामुळे त्यांना तिथं जाणं आवश्यक होतं. नंतर पोलीस कंप्लेंट दाखल केली नाही का तुम्ही? कारण पोलीस कारण आज आम्ही गेलो तोपर्यंत तुमच्याकडनं पोलीस कंप्लेंट झालेली आहे. पोलीस कंप्लेंट ही कालच झालेली आहे. सर्वप्रथम आम्ही पोलिसांचे आभार व्यक्त करतो, कारण या सगळ्या घटनेनंतर जो 300-400 जणांचा हिंसक मॉब होता, तो ज्या प्रकारे या विद्यार्थ्यांच्यावर कॅमेऱ्याच्या समोर हल्ले करत होता ते भयंकर होतं. पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ करून या आमच्या मित्रमैत्रिणींना वाचवलेलं आहे. तर आम्ही पोलिसांचं जाहीररित्या आम्ही अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर आम्ही पोलिसांना हेही आव्हान करतो की असा प्रकार किंवा त्या झालेल्या झटापटीमध्ये मला वाटतं एक सुरक्षा रक्षकालाही मारहाण करण्यात आली. इंडियन एक्सप्रेसमध्ये त्याची बातमी आहे. तर पोलिसांनी जे केलं आम्ही अभिनंदनच करतो, परंतु या पातळीपर्यंत जर जमाव हिंसक होतात, या पातळीपर्यंतची झुंडशाही जर चालती, तर मला असं वाटतं पोलिसांनी याच्या अगोदरच या काही गोष्टींची दखल घेऊन कारवाई केली असती तर याच्यातल्या काही गोष्टी टळल्या असत्या. तर पुढच्या काळामध्ये आम्ही पोलिसांना आव्हान करू की त्यांनी या गोष्टींच्यावर योग्य ती कारवाई करावी. कारण जसं 1 तारखेचाही जो व्हिडिओ आहे तोही परत आलेला आहे. तर त्याच प्रकारे पुन्हा एकदा
त्यांचे कार्यकर्ते येतात आणि दुसऱ्यांच्या मध्ये हे करतात, तुमचं हे द्या आणि म्हणजे हाणामारीला सुरुवात करतात. एक्झॅक्टली प्रकार समोर घडतोय. हा प्रकार वारंवार घडतोय कारण त्यांना योग्य तो वचक बसावा. कायदा आणि न्याय जे यंत्रणा आहे ते असर्ट होत नाहीये, हे स्पष्टपणे दिसतं. तुमची फक्त कंप्लेंट पोलिसांकडे दिली, तुम्ही तो गुन्हा दाखल केलात नाही? कारण आज दाखल केलेली आहे. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, सकाळी या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. त्यांनी सांगितलं की कुणाचीच कंप्लेंट नाही, म्हणजे दोन्ही बाजूनी तक्रार नाहीये. त्यामुळे ती वस्तुस्थिती स्पष्ट होणं आवश्यक आहे. तुमची केवळ कंप्लेंट आहे, गुन्हा दाखल आहे, कुणाच्या विरोधामध्ये तक्रार आहे, ते सगळं स्पष्ट होतं. हो, आम्ही FIR दाखल केलेली आहे. आहे तुमच्याकडे FIR? नाही, बघा, तुमची तक्रार वेगळी, तक्रारीचं रूपांतर FIR मध्ये होणं वेगळं. FIR ची कॉपी आली आहे तुमच्याकडे? अच्छा, ती सांगा ना मग, कोणाकोणाची नावं आहेत किंवा तुमच्या तक्रारीमध्ये तुम्ही कोणाची नावं घेतलीत कसं? आम्हाला म्हणजे कार्यकर्त्यांना तिथल्या लोकांची नावं माहित नव्हती आणि कार्यकर्ते आपले जे आहे ते बोलतात. फक्त नंतरचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ मधली जी लोक होती त्या लोकांनीच केलेली आहे ते आहे, पण आम्हाला त्यांची नावं माहिती नव्हती. ठीक आहे, नाव नसतील, पण FIR मध्ये नक्की काय म्हटलंय? म्हणजे अज्ञात इस्मांच्या विरोधात अशा स्वरूपाची असेल ना, तर किती लोकांची काय तुमच्याकडे आहे का कॉपी? त्याची कॉपी तुम्हाला उपलब्ध करून देतो. आणि परवा विद्यापीठामध्ये जो कलारांविषयी आक्षेपार्ह लिहिलं गेलं त्याबाबतची भूमिका पण एकदा तुम्ही? आम्ही स्पष्ट भूमिका आहे आमची. आम्ही कुठलंही म्हणजे अशा प्रकारचं कृत्य करू नये. जे काही असेल आम्ही पुन्हा एकदा सांगतो, जे काही मतभेद असतील ते वैचारिक पातळीवरचे आहेत, ते त्याच पद्धतीने मांडावेत. अशा प्रकारच्या घटना असतील तर त्या अशा प्रकारच्या आक्षेपार्ह घटना होऊ नये आणि जर झालेला आहे तर पोलीस, विद्यापीठ प्रशासन आणि या सगळ्यांनी त्याचा तपास करावा आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. काय गुन्हा दाखल झालाय? कलम कोणते लागले? मला सर्व कलमांची आता यादी लक्षात नाही. तुम्हाला FIR ची कॉपी उपलब्ध करून दिली जाईल, पण त्याच्यामध्ये त्या प्रकारे त्यांनी जीवघेणी हल्ले केले, ज्या प्रकारे जातीवाचक शिवी दिल्या, ज्या प्रकारे या सगळा जो घटनाक्रम घडलेला आहे त्याच्या संदर्भात हे केलेले आहे. चला, थँक्यू. हिंदी कलारांविषयी आक्षेपार्ह लिहिलं गेलं त्याबाबतची भूमिका पण एकदा तुम्ही? आम्ही स्पष्ट भूमिका आहे आमची. आम्ही कुठलंही म्हणजे अशा प्रकारचं कृत्य करू नये. जे काही असेल आम्ही पुन्हा एकदा सांगतो, जे काही मतभेद असतील ते वैचारिक पातळीवरचे आहेत, ते त्याच पद्धतीने मांडावेत. अशा प्रकारच्या घटना असतील तर त्या अशा प्रकारच्या आक्षेपार्ह घटना होऊ नये आणि जर झालेला आहे तर पोलीस, विद्यापीठ प्रशासन आणि या सगळ्यांनी त्याचा तपास करावा आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. काय गुन्हा दाखल झालाय? कलम कोणते लागले? मला सर्व कलमांची आता यादी लक्षात नाही. तुम्हाला FIR ची कॉपी उपलब्ध करून दिली जाईल, पण त्याच्यामध्ये त्या प्रकारे त्यांनी जीवघेणी हल्ले केले, ज्या प्रकारे जातीवाचक शिवी दिल्या, ज्या प्रकारे या सगळा जो घटनाक्रम घडलेला आहे त्याच्या संदर्भात हे केलेले आहे. चला, थँक्यू. म्हणजे काय म्हणतात, काहींना फक्त हा काहीतरी स्वतंत्रपणे या संघटनेतला त्या संघटनेतला या प्रकारे चित्र पुढे मांडायला काही मांडलं जात असेल तर आम्ही हे स्पष्टपणे इथं सांगू इच्छितो की हा मुद्दा कुठल्या संघटनेचा किंवा कुठल्या याचा नाहीये. ज्या प्रकारे विद्यार्थ्यांच्यावर, महिलांच्यावर हल्ले होत आहेत, ज्या प्रकारे शैक्षणिक परिसर ही गुंडगिरीचे अड्डे बनवले जात आहेत, आमचा स्पष्टपणे आम्ही त्याच्या विरोधात लढत आहोत. आणि एक लोकशाहीत्मक म्हणजे आमची ती घोषणाच आहे, हिंसामुक्त आणि लोकशाही युक्त शैक्षणिक परिसर ही आज आपल्या देशाची गरज आहे. शुभम, अरे तू येऊन बस ना. शुभम, हा. तर ही आमची घोषणा आहे. आणि याचबरोबर आज एकूणच जे शिक्षणाचं बाजारीकरण केलं जाते, ज्या प्रकारे शासकीय शाळा बंद केल्या जात आहेत, ज्याप्रमाणे बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, तर आज देशभरातील जनता याच्या विरोधात लढत आहे. आपल्याला प्राथमिक शिक्षण आणि जिल्हा परिषद शाळांच्या विषयी किती मोठा लढा चालू आहे आपल्या सगळ्यांना कल्पनाच आहे. खाजगीकरणाविरुद्ध खूप मोठ्या प्रमाणावर लढे होत आहेत. तर आमचा हा लढा आहे, हा सगळ्या व्यापक लढ्याचाच भाग आहे. किंबहुना त्यामुळेच शासन वेगवेगळी कारणं वापरून, म्हणजे का परवा SFI वर हल्ले केले जाते, का आमच्यावर हल्ले केले जाते, कुठलीही स्पष्टपणे तुम्ही व्हिडिओ बघता, आपण पत्रकारात आपल्याला सगळ्या बातम्या मिळतील, कुठलंही प्रोव्होकेशन नसताना वेगवेगळी कारणं काढून किंवा घुसून हल्ले होत आहेत. त्याच्या मागचं हे जे मुख्य कारण आहे की हा जो व्यापक लढा चाललेला आहे, हा एक प्रकारे तो लढाई, एक प्रकारे जो जनतेचा लढा आहे तो लढाई आहे, हा एक प्रकारे त्याची मुस्कटदाबी हा करण्याचा प्रयत्न आहे. पण तरी सुद्धा हा जो जनतेचा लढा आहे, त्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा लढा आहे, तो लढा यापुढे चालूच राहील. हिंदी सॉरी हा. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.